मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. दूषित पाण्यामुळे 30 नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मनपा अधिकारी घेतील का, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवक समाधान देवरे यांनी महासभा गाजविली. नगरसेवक समाधान देवरे यांनी महासभेत उपस्थित केला प्रभाग क्रमांक 10 मधील पाणी प्रश्न. प्रभाग क्रमांक 10 मधील दत्त मंदिर परिसर, सप्तशृंगी मंदिर परिसर, जानता राजा मैदानामागील परिसर यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाणी येत आहे. त्यामुळे तब्बल 30 ते 35 नागरिक आजारी आहेत. या प्रश्नावर महापौर, उपमहापौर, मनपा अधिकारी यांचे लक्ष वेधत नगरसेवक समाधान देवरे यांनी महासभा गाजविली. त्याचबरोबर प्रभागातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी महापौरांचे लक्ष वेधले आहे. दूषित पाणी नागरिक पीत आहेत, मात्र अधिकारी या पाण्याला हात सुद्धा लावित नाहीत. असा अधिकाऱ्यांचा मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही. यापुढे अधिकाऱ्यांनी पाणी प्रश्नावर तोडगा काढावा, असे सडेतोड भाषण नगरसेवक समाधान देवरे यांनी प्रभागाच्या विकासासाठी केले आहे. सातपूरला एक आगळा प्रश्न आहे मॅडम. गेल्या महिन्यापासून आमच्या प्रभागामध्ये जे पिण्याचं पाणी येतं तेवढ्यापैकी या लाईनमध्ये अशा प्रकारे पाणी येत आहे. एकच प्रश्न, आमच्या सातपूरला जाधव संकुलला एक तर स्टोरेज पाणी नाही, कुठलीही जाधव संकुलला टाकी नाही पाण्याची, बायपास पाणी येतं आणि फिल्ट्रेशन प्लांटवरून येणारं पाणी आमचे नागरिक अशुद्ध पद्धतीने हे पाणी पितं. त्या चेंबरमधनं महापौर मॅडम, त्या चेंबरमध्ये बघा अशा पाण्याच्या लाईन्स आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून या पाण्याच्या लाईन या चेंबरमध्ये आहेत आणि हे चेंबरमधलं पाणी आमचे संपूर्ण नागरिक त्या चेंबरमधलं पाणी पितात. मी गेल्या महिन्यापासून वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना सांगत असतो की नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, परंतु त्यांनी एक पर्याय काढला आणि त्यांनी सांगितलं की सकाळी आमचा वॉलमन येईल आणि तो त्यांनी सगळ्या लाईनला असे फ्लॅशवॉल बसवले आणि या फ्लॅशवॉल लावून तो सकाळी येतो आणि त्याच्यातलं दूषित पाणी काढून टाकतो. नंतर तो म्हणतो आता पिण्यायोग्य झालंय. हे 15 दिवसापूर्वी पाणी लॅबला पाठवलंय, त्याचा अजून मला रिपोर्ट दिला नाही. संपूर्ण प्रभागामध्ये 200 ते 250 नागरिक हे ऍडमिट आहेत. सातपूरला कुठल्याही हॉस्पिटलला फोन करा, फक्त पाण्याविषयी संपूर्ण नागरिक माझे ऍडमिट आहेत. कृपया करून नागरिकांशी असं खेळू नका. प्रशासनाला माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये अर्ध्या प्रभागाला स्टोरेज पाणी म्हणजे पाण्याची टाकी आहे. शिवाजीनगरला टाकी आहे, राज्य कर्मचाऱ्यांमध्ये टाकी आहे, परंतु जाधव संकुल, दत्त मंदिर परिसरामध्ये बायपास पाणी आहे. कृपया करून या जाधव संकुलवर अन्याय होऊ नये. बायपास पाणी हे कुठल्याही प्रेशर येत नसतं, ते फक्त ग्राउंड लेवललाच पाणी येतं आणि आमच्या जाधव संकुलला खड्डा खोदून महिलांना पाणी भरावं लागतं. म्हणून मी विनंती करेल की आमच्या जाधव संकुलसाठी एक पाण्याची टाकी सुद्धा मंजूर झाली होती, परंतु मी आयुक्त मॅडमला विनंती करेल की ज्या ठिकाणी टाकीची आम्ही लेआउट केला होता जुन्या माझ्या सहकाऱ्यांनी, परंतु अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच प्लॉटवरती टाकी धरली आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी त्या नागरिकांनी त्याला विरोध केला. मी पुनश्च नवीनच आपल्याला 4 एकरचा भूखंड हा महापालिकेला वर्ग झालेला कातकरी नगरचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती केली की त्या ठिकाणी आपण पाण्याची टाकी धरावी. लवकरात लवकर त्या पाणीचं टाकीचं काम पूर्ण करून माझ्या जे काही बायपास पाणी येतं नागरिकांना तिथं पाणी द्यावं. तसेच रस्त्याविषयी जर बोललो नाही, श्रमिक नगर तर माझ्या शेवटच्या प्रभागाचा जो काही भाग आहे सातपूर कॉलनीपासून सुरुवात होतो आणि श्रमिक नगरच्या अंगाच्या प्रभागाजवळ माझा प्रभाग संपतो. त्याची जर उंची शेवटचं घर आणि पहिलं घर बघितलं तर 50 फुटाचा माझ्या प्रभागाचा उतार आहे. गेल्या 25 वर्षापासून फक्त आपण डांबरीकरण करत आलो रस्त्यावर, परंतु या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.